ज्या तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली असते त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देवतांमध्ये जर कोणाला सर्व दयाळू मानले जाते तर ते भगवान शिवशंकर आहेत. कोणी जर चूक केली तर त्यांच्यासोबत जास्त रागही कोणाला येत नाही. तर भगवान शिवशंकर इतके निष्पाप आहेत, इतके भोळे आहेत, जे श्रद्धेने जर फक्त एक तांबे पाण्यासाठी आपण त्यांना अर्पण केलं तर त्यांनी भक्तांच्या हाकेला जाऊन येतात. घरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये बघा शिवलिंग असतं आणि शक्तिभावाने भक्तिभावाने प्रत्येक भक्त महादेवाची पूजा करत असतो. पण म्हणजे पिंड देवघरामध्ये ठेवता निधी कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, त्याचबरोबर जर तुम्ही पायरीनुसार देवांची मांडणी करत असाल तर कोणत्या पायरीवरती कोणत्या जागी आपल्या महादेवांची पिंड ठेवायची, याचबरोबर सेवा करावी, कोणत्या चुका टाळाव्यात, शिवलिंग आपल्या घरात असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे, अशा बरीच अशी माहिती या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे. महादेवाची पिंड आपण घरामध्ये ठेवावी की नाही, ठेवावी किंवा का ठेवू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल. आपण गृहस्थ माणसाने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शिवलिंग ठेवावं, पण ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठे असू नये. इंचामध्ये सांगायचं झालं तर 2.5 ते 3 इंचापेक्षा मोठे शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये ठेवू नये. देवघरामध्ये किंवा घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये. कारण भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्तीची असते तर ती स्मशानामध्ये ठेवली जाते. म्हणून घरामध्ये शिवभक्त शिवलिंग ठेवावे, फक्त शिवलिंग ठेवावे. जर तुम्हाला फोटो ठेवायचा असेल तर भगवान शिवशंकरांचा फोटो जो असतो ना तर तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह, जसं की भगवान शिवशंकर, माता पार्वती, कार्तिकी, श्री गणेश असे असलेला फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये ठेवू शकता. पण फक्त महादेवांचा फोटो आहे तर तो ठेवायचा नाही. बरेच जण काय करतात की त्यांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या वृंदावनावरती शिवलिंग ठेवतात, पण चुकूनही तुळशीच्या वृंदावनामध्ये किंवा तुळशीमध्ये कुंडीमध्ये शिवलिंग ठेवणे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा तुळशीच्या कुंडीत देव ठेवतो. महादेव नसून शालिग्राम ठेवलेलं असतात. म्हणून तुम्ही चुकूनही, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवलेले ते काढून घ्या आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम जे असतात तर ते नक्की ठेवा. आणि दररोज तुळशीला पाणी घालताना, तुळशीची पूजा करताना शालिग्रामची सुद्धा पूजा करायला विसरू नका. जेव्हा देवघरामध्ये आपण महादेवाची पिंड ठेवतो त्यावरती नाग नसावा. नागविरहित शिवलिंग जे असतं तर ते आपण आपल्या घरामध्ये ठेवावं. त्याचबरोबर नंदी महाराजसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात ठेवताना फक्त शिवलिंग ठेवावे. त्याचबरोबर नागदेवता असू नये. नंदी महाराजसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. नंदी महाराज उंचीची जागा असते ना तर ती महादेवांच्या मंदिरामध्ये तिथे बाहेर असते त्यांची जागा. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये नंदी हे ठेवायचे नसतात. महादेवाची पिंड ही न्यायप्रिय, लोकप्रिय असते असं सांगितलं जातं. त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंगाचे असतात तर ते आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारे समस्या आपल्या संसारात, आपल्या घरात शिवलिंग जर असेल तर आपल्या घराच्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल तर ते प्रत्येक सोमवारी, प्रदोष असेल, महाशिवरात्र असेल किंवा महिन्याचा प्रत्येक सोमवार असेल, शिवरात्र असेल, तेव्हा शिवलिंगावरती आवर्जून दूध अभिषेक करावा. तुम्हाला माहीत आहे की शिवलिंगावरती दूध अर्पण केलं जातं. दूध वाहण्याची परंपरा आहे. नंतर ती सागर मंथन अशा संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार सागर मंथनातून सर्वप्रथम विष निघाले. त्या विषाच्या दाहक सर्व देवता दाखवले. सर्व देवता आणि दैन्य यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. भगवान शंकरांनी ते विष हातावर ठेवून आणि विषप्राण केलं, पण त्यांनी ते विष कंठाळाखाली जाऊ दिलं नाही, कंठाखाली. त्यामुळे त्यांना कंठ निळा झाला, त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. या विषयाचा प्रभाव भगवान शिवशंकर आणि त्यांच्या जठरांमधील देवी गंगावर होऊ लागला. विषयाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावर विषयाचा प्रभाव कमी होऊ लागला आणि तेव्हापासून शिवलिंगावर ते दूध अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे निर्माण झाली आहे.
आता देवघरामध्ये तुम्ही पायरीनुसार देवांची मांडणी करत असाल तर पहिली पायरी जी असते तर तिथे तुम्ही ज्या गुरूंची सेवा करता, जसं की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींचा फोटो ठेवायचा, तर त्यांची सेवा करत असाल त्या दत्ताची सेवा करत असाल, गजानन महाराजांची सेवा करत असाल, दत्त महाराजांची करत असाल, गजानन महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, दुसऱ्या पायरीवरती कुलदेवी असेल, कुलदेवता असेल यांचे टाक ठेवावे. तर ही कुलदेवा असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तिसऱ्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा, त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण, त्यांच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग ठेवावे. जी समोरची जागा असते खालची, तर खालच्या त्यांच्या पायरीवर पितरांचे टाक किंवा घंटा शंख असेल तर ते ठेवावे. शक्यतो पितरांचे टाक जे आहेत ते देवघरामध्ये ठेवू नये, पण बरेच जण ठेवतात. त्यामुळे जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही सगळ्यात शेवट तुम्हाला ते ठेवायचे असतात. शक्यतो करून न ठेवलेलेच अतिशय उत्तम. आता देवघरामध्ये ज्यावेळेस आपण देवता शिवलिंग ठेवतो त्यावेळेस जलाधारी जे असते तर ते पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी जातं त्या जलाधारीनं म्हटलं जातं तरी जगातील उत्तरेकडे येईल. अशा प्रकारे शिवलिंग देवघरात ठेवावे. देवघरात शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजे जलाधाराच्या बाजूला कोणत्याही शिवलिंग ठेवणे, देवी देवतांची मूर्ती ठेवणे, त्यामुळे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि त्यामुळे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि त्यानंतर कोणत्याही जलाधार बाजूला त्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. जेव्हा आपण दररोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवरात्र, महाशिवरात्री, प्रदोष असेल या दिवशी शिवलिंगाची पूजा करतो तर त्यावेळेला आपण बेलाचे पान असेल तर धोत्र्याचे फूल असेल शिवलिंगावरती अर्पण करायचे. पांढरे फूल पण अर्पण करू शकतो, पण लाल फूल किंवा केतकीचे फूल हे चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही. यामागे व्याख्यान काय सांगितले जाते की शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि शिव यांच्यात वाद निर्माण झाला. श्रेष्ठ कोण यावर हा वाद झाला. उत्तर घेण्यासाठी महादेव न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. महादेवांनी म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाच्या आधी लिंग प्रकट झाले. महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाच्या आधी अनंताचे शोध लावेल तो सगळ्यात श्रेष्ठ मानला जाईल. दूरवरती गेले पण तरीसुद्धा ते शोधू शकले नाही. तेव्हा ब्रह्माने सांगितले की एक केतकीचे फूल आहे आणि त्याचबरोबर खाली येत आहे. ब्रह्माने केतकीच्या फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केलं आणि महादेवांच्या जवळ पोहोचवलं आणि ब्रह्मा म्हटले की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजलं तर भगवान विष्णू शोधू शकले नाहीत असे सांगितले. ब्रह्माने आपली जी गोष्ट आहे त्याचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले, परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्याच्या शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुखी असलेल्या ब्रह्माचे चारमुख राहिले आणि चारमुख केले. केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती केतकीचे फूल जे आहे तर ते अर्पण केले जात नाही. म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. याचबरोबर महादेवांची पूजा करताना अखंड आणि पांढऱ्या अक्षता शिवलिंगावरती अर्पण कराव्यात. तर त्या रंगवलेल्या किंवा खंडित तुटलेल्या फुटलेल्या अक्षता शिवलिंगावरती अर्पण करू नका. त्याचबरोबर कापसाची माळ, ज्याला आपण वस्त्रमाळ म्हणतो, ती रंगवलेली पांढरी वस्त्रमाळ शिवलिंगावरती अर्पण करावे. शिवलिंगाला कधी हळद किंवा कुंकू अर्पण करू नये. शिवलिंगावरती भस्म, ज्याला आपण विभूती बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, तर ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करावे. महादेवांना चंदन अर्पण करावा. नवरा बायकोचे भांडण घरामध्ये सतत होत असतील किंवा सतत मुले आजारी पडत असतील, हट्टी मुले असतील, अशा व्यक्तींसाठी व्यसन करत असतील किंवा एखादी व्यक्ती व्यसन करत आहे तर अशा व्यक्तींसाठी प्रत्येक सोमवारी तुम्ही महादेवांना रुद्राभिषेक करू शकता आणि ह्या रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता. यांनी सुद्धा त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की देवघरामध्ये शिवलिंग ठेवू नये, पण आपल्या वास्तुशास्त्रानुसार मी सांगितल्या पद्धतीने देवघरामध्ये आपण शिवलिंग हे ठेवू शकता. फक्त ते अंगठ्याच्या साईज एवढं असावं. पण देवघरामध्ये महादेवांची मूर्ती किंवा महादेवांचे जे फोटो असतील तर ते चुकूनही ठेवू नका. अशा पद्धतीने तुम्हाला जी महादेवाची पिंड आहे ते देवघरामध्ये ठेवायचे आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमः शिवाय.